रामकृष्ण हरी माऊली. आता प्रत्येक संताचं शिक्षण किती झालं याचे दाखले पुरावे नाहीत, पण संतांचा अभ्यास केल्याशिवाय आपलं शिक्षण पूर्ण होत नाही हे खरं. अडाणी आणि अशिक्षित यामध्ये फरक असतो. बरं, साहित्य म्हणून 100 पुस्तकं लिहिली तरी त्या 100 पुस्तकाच्या बरोबरीने अभंगाची फक्त एक ओळ आहे. कारण संत हे नितळ निर्मळ होते, वाचाळ नाही. तोच नितळपणा आपल्यातून पाजरायला हवा, यासाठी सेवा सादर करायला येत आहेत. पाचारण करूया हरिभक्ती परायण ओंकार महाराज सूर्यवंशी यांना. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम हरी 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 जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण आहा. जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम बोले तैसा चाले त्याचे वंदिना पाऊले त्याचे वंदिना पाऊले त्याचे वंदिना पाऊले बोले तैसा चाले त्याची बंदी न पावले त्याची बंदी न पावले त्याची बंदी न पावले अंगी झाडे नांगण त्याचे दास्यत्व करीन त्याचे दास्यत्व करीन त्याचे दास्यत्व अंगे झाडी अंगण त्याचे दासत्व करीन त्याचे दासत्व करीन त्याचे दासत्व करीन त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडून कर त्याचा होईन किंकर उभा ठाकेन जोडे कर अंगी झाडे नांगण त्याचे दास्यत्व करीन त्याचे दास्यत्व करीन त्याचे दास्यत्व करीन अंगे
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री देहुनिवासी चिन्मय स्वरूप असणारे वयाच्या 16 वर्षांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे धर्मगुरु, जगाचा मालक, विश्वाचा चालक भगवान परमात्मा, ज्यांचा दास होतो इतका अधिकार संपन्न असणारे देवमान्य, संतमान्य, जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आज त्यांचा स्थितप्रज्ञ पुरुषाच्या लक्षणांना युक्त असणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये काय सांगतायत? बोले तैसा चाले. ज्या प्रकारे जो बोलतो आणि त्या प्रकारे त्याचं आचरण असतं, त्यांच्या चरणाला मी वंदन करेन, त्याच्या चरणाला मी स्पर्श करेन तुकोबाराय म्हणतात. तुकाराम महाराज तुम्ही इतकं त्यांना मोठेपण का देताय हो? कारण का ज्याचं वक्तृत्व आणि कर्तृत्व, ज्यांचं आसनं आणि दिसणं, ज्याचा आचार आणि विचार, ज्याचं अंतकरण बहिकरण, ज्याचा लोकांत आणि एकांत, आणि ज्याचं आसनं आणि दिसणं समान आहे, त्याला संत असं म्हणतात महाराज. हे फार गरजेचं आहे. लोक बोलतात खरं त्या पद्धतीनं वागत नाही आहेत. जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं धन्यता आणि वंदन करण्याच्या पात्रतेचं कुणाला समजतात? बोले तैसा चाले त्याचे वंदेन पाऊले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एवढं थोर पण देतात का हो तुकाराम महाराज? तुम्ही इतकं थोर पण का देतात? कारण शास्त्र सांगतं मानवी जीवनाची विशेषता त्याच्या आकारावरनं न ठरता त्याच्या आचारावरनं ठरते. मुद्दा क्रमांक 1, आकार फार मोठा आहे हो, बलदंड शरीर आहे. खरं सदकार्याला, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला जर ते शरीर पुढे धावून जात नसेल तर कोल्हापुरात एक म्हण आहे, खायाला कार आणि धरणीला भार. काय उपयोगाचं आहे ते शरीर? मुद्दा क्रमांक 2, मानवी जीवनाची विशेषता त्याच्या प्रकृतीवरनं न ठरता त्याच्या कृतीवरनं ठरली जाते. मुद्दा क्रमांक 2, तुम्हाला 2 हात मिळणं हे तुमच्या हातात नाही आहे, तुम्हाला 2 पाय मिळणं हे तुमच्या हातात नाही आहे. मात्र मिळालेल्या 2 हातातून मिळालेल्या पंचज्ञानेंद्रियांचा वापर भगवत प्राप्तीसाठी करतो, क्षणात संपून जाणाऱ्या संसारासाठी करतो. ही कृती सगळ्यात महत्वाची आहे. अहो एक जण तर 8 ठिकाणी वाकला होता, तर 8ही ठिकाणी वाकले असताना सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणावरती आणि संत चरणावरती सेवेचा दास झाले. आज भक्तांच्या यादीत त्यांचं नाव आलं, ते म्हणजे अष्टवक्र. प्रकृती महत्वाची आहे, प्रकृतीपेक्षा कृती महत्वाची आहे. प्रकृती पण तितकीच श्रेष्ठ आहे, मात्र ती प्रकृतीचा वापर कृती काय आहे हे पण महत्वाचं आहे. मुद्दा क्रमांक 3 आणि शेवट काय? मानवी जीवनाची विशेषता त्याच्या व्यक्तित्वावरनं न ठरता व्यक्तिमत्वावरनं केली जाते. व्यक्तित्व म्हणजे काय? तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आले याच्यापेक्षा त्या कुळात राहून तुमचं आचरण काय आहे, कृती काय आहे, त्याला व्यक्तिमत्व म्हणतात. अहो शूद्र कुळात जन्माला आलेले संत चोका मेळा, ब्राह्मणाला लाजवील इतकं सुंदर असं कर्म केलं, साधू संतांची सेवा केली, पंढरीश भगवान परमात्म्याची सेवा केली, आणि साक्षात नामदेव पायरींच्या शेजारी साक्षात भगवान परमात्म्यानं नामदेवरायांना त्यांना समाधी द्यावी इतकं सुंदर कार्य केलं आणि त्यांचा व्यक्तिमत्व घडला. तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये कशाला वर्णन देत आहेत? बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले. जो बोलतो आणि त्या पद्धतीनं वागतो त्यालाच जास्त किंमत आहे, त्याचं चरण मी स्पर्श करेन म्हणतात. आत्ताच्या जगामध्ये जर बघायला आलं तर सगळीच बोलतात हो, न बोलणारं कोणच नाही आहे. मात्र आचरण बघायला गेले तर कुठं पाहायला मिळत नाही, कुठंच पाहायला मिळत नाही. एखादा कुठं श्रीमंत कोणतर जावावा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मरावा म्हणतो मी, कोट्यावधीश आहे तो, मात्र त्यानं देह ठेवला आणि त्याची अंत्ययात्रा चालली. अंत्ययात्रा पुढे चाललेली आणि 4-5 माणसं तिथं बोलतायत, अरे रे रे कोट्यावधीश आहे राम भाऊ, 50 लाखाची गाडी आहे राम भाऊची, परंतु सगळं इथंच ठेवून गेला हो. शेवटी काय मिळालं कोट्यावधीश माणसाला? पत्र्याचं शेड मिळालं. मग जन्माला येऊन आपण सुद्धा काय करायचं नाही, बास आता कशाला मिळवायचं? कोट्यावधीश सुद्धा पत्र्याचं शेड मिळते तर आपण काय किस झाड की पत्ती आहे असं कोण विचार करायला लागलंय? अंतयात्रेतील लोक विचार करायला लागलेत. आणि मग त्यांनी ठरवलं, अग्नी दिली, म्हणले काय नाही जाताना काय घेऊन जायचं नाही, उद्यापासून आपण परमार्थच करायचा, भजनच करायचं, भजनाच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही असं ठरल्या पेटाला संकल्प घेतला त्यांनी. बोललेत ते, त्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. कारण सकाळी 5ला उठून परत त्यांच्या हातात काय? टाळ आणि विना नाही, खुरप आणि दोरी. खुरप म्हणजे इंगळा, आमच्या कोल्हापूरची भाषा आहे खुरप. इंगळा घेतला आणि पेंडीला निघाला. तुकाराम महाराज म्हणतात, बोलतं तेवढं सोपं नाही. एक तुकोबारायांचा अभंग आहे, काय म्हणतात तुकोबाराय? बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे,
बोलायला सोपं आहे, खरं करायला गेलं तर फार अवघड आहे. नोहे वैराग्य सोपा रे, वैराग्य इतकं सोपं नाही महाराज. मगापासून मी पण म्हणलो स्मशान वैराग्य. अशी वैराग्याची व्याख्या तरी काय आहे तुम्हाला समजेल असं सांगतो बरं का. शंकराचार्यांनी व्याख्या सांगितली, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जर जायचं असेल, अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. नाही समजली ना, सांगतो ना, मी त्यासाठीच आहे. अवघड असणारं सोपं करून सांगण्यासाठीच कीर्तनकार आहे. मी तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला समजेल अशी सांगतो. आता वैराग्याची व्याख्या स्पेशल तरुणांच्यासाठी. अनेक ठिकाणाहून अनेकदा लग्नाची मागणी आली असताना सुद्धा भगवत प्राप्तीला अडथळा होऊ नये म्हणून लग्नाला नकार देणं म्हणजे वैराग्य आहे. नाही समजलं? आता अजून एक सांगतो ना. कीर्तनकाराच्या समोर चांदीच्या वाटीमध्ये कल्पी खडी साखरेचे खडे ठेवले असताना सुद्धा कीर्तनकाराची ती खाण्याची इच्छा न होणं म्हणजे वैराग्य आहे. प्राप्त असलेल्या सुखाचा त्याग करणं का अप्राप्त असलेल्या सुखाचा? प्रतिकूल काय अनुकूल? प्रतिकूल. प्राप्त असलेल्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे. माझ्या तुकोबारायांनी तेच केलं. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहेत, अनेक प्रकरणातले अभंग आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्याकडे 50 लाखाची गाडी आहे, 1 कोटीचा बंगला आहे, आयुष्य आराम आहे, रोज 5 पक्वानाचं जेवण आहे, तुमची पत्नी सगळं तुमचं ऐकते, तुमची मुलं कोट्यावधीश पगार घेत असतील. मात्र या सगळ्या सुखाचा आस्वाद घेत असताना जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर तुमच्या मुखामध्ये येत नसेल तर तुकाराम महाराज म्हणतात, आगीला गोतया सुका जेने हरी नये मुका. भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर मुखामध्ये येत नसेल तर ते काही उपयोगाचं नाही आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये धन्यता देत आहेत. बोलतो त्या पद्धतीने वागतो. आमचं गुरुजी फार सुंदर दृष्टांत सांगत होते. तो दृष्टांत सांगण्याचा माझा अधिकार नसेलही, मात्र पाठाचा दृष्टांत आहे, मी पाठ केलेले आहेत. पाठाचा दृष्टांत आहे, ऐका बरं का. 50 फूट खोल विहीर आहे आणि त्या 50 फूट खोल विहिरीमध्ये एक घागर घेतली, उरपाटी केली आणि पाण्याखाली दाबली. तुडुंब पाण्यानं भरलेली आहे. तीच घागर 1 दिवस पाण्यात ठेवली तर घागरीत पाणी जाईल का? नाही जाणार. 2 दिवस ठेवली तर नाही. 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, 12 वर्ष जरी ती घागर पाण्यात ठेवली तर घागरीत पाणी जाणार नाही. बरं मला आता उत्तर द्या बरं, घागरीत पाणी गेलेलं चांगलं का घागर पाण्यात असलेली चांगली? घागरीत पाणी गेलेलं चांगलं. अशा अनेक घागरी आहेत, पाण्यात आहेत, खरं घागरीत पाणी गेलेलं नाही. माफी मागतो बरं का, आमच्या गुरुजींची भाषा आहे. अनेक घागरी आहेत, रोज हरिपाठलाय, खरं वाणी शुद्ध नाही. 35 वर्षाचा वारकरी आहे, खरं सप्त्याच्या पत्रिकेत नाव टाकलं नाही म्हणून सप्त्याचं तोंडच बघितलं नाही. काही उपयोगाचं आहे हो. एक जण आला माझ्यापाशी आणि मला म्हणला, मला महाराज 250 अभंग पाठ आहेत मला. आता काय करावं? अभंग पाठ करून अभिमान आणि अहंकार निघून गेला पाहिजे. खरं अहंकाराला आणि अभिमानाला धरून जर तुम्ही अभंग पाठ करत असाल तर त्या अभंगाचा काय उपयोग आहे महाराज? म्हणून मी सांगत होतो काय, घागर पाण्यात आहे, रोज हरिपाठ चालू आहे, रोज कीर्तन चालू आहे, घागर पाण्यात आहे, खरं वाणी कशी बोलावी? रोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे आणि कसं बोलायचं ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कलोळ अमृताचे. शब्द असे सुंदर असावेत, साच आणि मवाळ. खरं ज्ञानेश्वरी गुंडळून ठेवताना शेजारी कशाला आलायस हो तिकडं, मात्र त्यातलं आपण काय घेतलं नाही. इतका सुंदर कुणी सांगितला, ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, हा मोठा चमत्कार आहे. कुणी सांगितलं ज्ञानोबारांनी जड भिंत चालवली, हा मोठा चमत्कार आहे. मी म्हणतो ज्ञानोबारांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा चमत्कार केला म्हणजे जड जीवांचा उद्धार होण्यासाठी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी दिली, हाच मोठा ज्ञानोबारांचा काय आहे? चमत्कार आहे. एवढं लक्षात ठेवा. फार जड जीवाचा उद्धार व्हावा यासाठी अनेक संत कसरत करतायत. तुकाराम महाराज तुम्ही म्हणता ना काय करावं त्यांच्यासाठी? तुकाराम महाराज म्हणतात, मी जो तत्वानं राहील, एक निष्ठेनं राहील, बोले तैसा चाले असा जो कोण राहीत असेल तर त्याच्यासाठी मी काय करेन? तुकाराम महाराज म्हणतात, अंगी झाडेन अंगण, अंगी झाडेन अंगण, अंगी झाडीन अंगण, अंगी झाडीन अंगण, अंगी झाडेन अंगण त्याचे दास्यत्व करीन, अंगी झाडेन अंगण त्याचे दास्यत्व
करीन अंगी झाडेन अंगण अंगी झाडेन अंगण. तुकाराम महाराज म्हणतात अंगी झाडेन अंगण त्याचे दास्यत्व करीन. अहो तुकाराम महाराज तुम्ही स्वतःच्या अंगानं त्यांचं अंगण झाडेन म्हणता, असं का बरं? कारण तुकोबरायांची श्रेष्ठ बुद्धी आहे, नम्रता आहे. तुकाराम महाराज म्हणतात इतक्या तत्वानं एक निष्ठेनं वचनबद्ध जर तो राहत असेल आणि त्यांच्या पायाचे रजकण जर त्या अंगणात पडत असतील तर त्यांच्या पायाच्या रजकणाचा माझ्या शरीराला स्पर्श होऊन त्यांच्यातला एक गुण माझ्यात येईल आणि माझं जीवन कृतकृतार्थ होईल. म्हणून अंगी झाडेन अंगण त्याचे दास्यत्व करीन. तुकाराम महाराज तुम्ही आणि काय कराल हो? सरळ सरळ जर अभंग सोडवायचाच झाला तर ह्याचा एक असा एक अभ्यास आहे. पूर्वार्धाचा अभंगाच्या प्रथम चरणातील पूर्वार्ध सगळ्या चरणाला लावायचा. तो म्हणजे कसा? बोले तैसा चाले त्याची वंदी न पाहुले, बोले तैसा चाले अंगी झाडेन अंगण, बोले तैसा चाले त्याचे दास्यत्व करीन, बोले तैसा चाले त्याचा होईन किंकर, बोले तैसा चाले उभा ठाकेन जोडून कर, बोले तैसा चाले. तुका म्हणे देव तोच देव आहे. कोण? बोले तैसा चाले. आणि काय करीन? त्याच्या चरणी माझा भाव, मी त्याच्याच चरणावरती माझा भाव ठेवेन. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात तोच माझ्यासाठी देव आहे. कारण स्थितप्रज्ञ पुरुषांच्या लक्षणानं युक्त जीवन जगणारा तोच देव असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देव त्याच्या चरणी माझा भाव, अंगी झाडेन अंगण त्याचे दास्यत्व करीन. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. आई साहेब आज ओंकार महाराज सूर्यवंशी यांनी फारच सूर्याचं तेज जसं प्रखर आहे तसं आज प्रखर कीर्तन केलं. बरं बोलावं कसं, तर ते असं बोलावं असं मला वाटतं. खरंच आज तुम्ही खूपच छान बोललात हे कीर्तन. आणि तुमची कीर्तन करण्याची जी पद्धत होती ना, हातवारे करणं. कोल्हापूरचे आहेत का? हो कोल्हापूर जिल्हा म्हणजे पैलवानाचा जिल्हा आहे ना, त्याच्यामुळे वस्ताद कीर्तन झालं. वस्ताद. आपल्याला ओंकार महाराज खूप खूप शुभेच्छा. माऊली कोल्हापूरमध्ये तुमचं गाव कागल नाही ना? तुरंबे राधानगरी तालुका हा कागलच्या शेजारीच. बरोबर. तेव्हाच ती मागची ललकारी, तुमच्या आवाजाचा फ्लो, स्टेजवरचं वावरणं. एरवी कीर्तनकाराला धाक असतो, तुम्ही श्रोत्याचाही धाक काढून टाकाल इतकं मोकळेपणाने तुमचं वावरणं आहे. आपण थोडं शब्दांकडे लक्ष द्या. गाणं तर तुमचं तुफानच आहे एकदम. म्हणजे लगेच कुठं भरारी घ्याल त्याचा भरोसा सा पासून नी पर्यंत सन सन करत सा नी कराल तुम्ही. फक्त शब्दांकडे लक्ष द्या. त्यामध्ये हे कोट्याधीश असा तो शब्द आहे, आपल्याकडून तो कोट्यावधीश असा उच्चारला जातो. आणि अभंगाचं जे मूळ सूत्र आहे त्याला आपण जास्त हायलाइट केलं पाहिजे. आणि मध्ये थोड्या ओव्या आणि समान स्थळाची प्रमाणं यांची भरणी करा. तुमच्या आवाजाच्या महाराष्ट्र प्रेमात पडेल. म्हणजे तुमचं गाणं नाही, ती अशी ललकारी आहे. सुस्तावलेल्या समाजात चैतन्य भरील अध्ययनाची मात्र जोड पाहिजे. खूप शुभेच्छा. अहो मनाचा वेग प्रकाशाच्या हवेच्या वेगाच्या 100 पट असावा. बघा ना, कधी निळ्या आभाळाच्या पलीकडे जाऊन येतं, कधी पाताळाच्या खाली पाहून येतं. प्रश्न लई त्याला थाऱ्यावर आणायला लागती वेसण. आणि ती वेसण आहे केवळ नाम. नामाच्या रोगावर आणि वेगावर तेच औषध. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण आकाश महाराज गरगडे यांना. भक्ती विन पशु कशासे वाढला, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही.
काय माय गेली होती भूतापाशी काय माय गेली होती बुतापासी हरी नये मुखासी अरे मोडा हरी नये मुखासी अरे मोडा काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुखासी अरे मोडा हरी नये मुखासी अरे मोडा पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू काय उत्तर देता होशील पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू काय उत्तर देता होशील तू अनेक यातनायम करविल कोण सोडविल ते तुझला कोण सोडविल ते तुझला अनेक यातनायम करविल कोण सोडविल तेथे तुझला कोण सोडविल तेथे तुझला ऐका जनार्दनी सांगता हे तोंडे एका जनार्दनी सांगता हे तोंडे ऐका जनार्दनी सांगता हे तोंडे एका जनार्दनी सांगता हे तोंडे एका जनार्दनी सांगता हे तोंडे आहा वाचारडे बोलता आहा वाचारडे बोलता एका जनार्दनी सांगता हे तोंडे कहवा चारडे बोलताची बोलताची अरे मुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे हरिमुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे विठाला 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 बोला पुंडरी कमलला विठ्ठल श्री बघारा पंढरीनाथ भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र चिंतनाकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा त्यांच्या हरिपाठातील 9व्या क्रमांकाचा हा अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये नाथबाबांच्या या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये नाथबाबांचा जरा उद्वेग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. जरी उद्वेगाचं बोलणं असलं तरी लक्षात ठेवा बसलेले संतांचं बोलणं हे आई जशी आपल्या लेकराला रागवते ते रागवणं स्नेहाचं असतं, तसं संतांचं आपल्यावरती रागवणं हे प्रेमाचं असतं. पण हा उद्वेग जरी नाथबाबा अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतात भक्तिविन पशु कशासी वाढला, पशु शब्द जरी नाथबाबांनी वापरला असेल म्हणजे नाथबाबांचं असं म्हणणं असावं कदाचित. नाथबाबा म्हणतात मनुष्य योनीला जन्म घेऊन सुद्धा मनुष्य देह प्राप्त झाला आणि या मनुष्य जन्माला येऊन सुद्धा जर तुझ्या मुखामध्ये भगवंताचं नाव येत नसेल तर तुझ्यासारखा पशु या जगात दुसरा कुणी नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, एक दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी. एक वृक्षांच्या जातीमध्ये म्हणजे झाडांच्या जातीमध्ये एक वृक्ष आपल्याला बघायला मिळतो. तो वृक्ष म्हणजे साबरी नावाचा वृक्ष आहे.
ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात का साबरी वाढल्याने या सरळ वरुई फळ ना आतुनी पोकळ. म्हणजे साबरी नावाचं झाड असं आहे, त्याला फळही येत नाही आणि ते वाढतं नुसतं सरळ, त्याची सावली सुद्धा पडत नाही. आणि त्याचं जे लाकूड आहे ना, त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, ते जळतं पुढं आणि दूर सोडतं, पोकळ असल्यामुळे दूर सोडतं माग. त्याचं कोणत्याच कामाला उपयोग होत नाही. जसं साबरीचं वर्णन ज्ञानोबराय करतात, तसं नाथ बाबा म्हणतात मनुष्य म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला आणि जर हारी तुमच्या मुखामध्ये येत नसेल तर भक्तिविन पशु कशासी वाढला, सटवी नेनेला कैसा नाही. नाथ बाबा म्हणतात सटवी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ही सटवी म्हणजे एक शूद्र देवता सांगितली. या शूद्र देवतेचं काय व्हायचं, पूर्वीच्या काळात जरा म्हणजे दवाखाने वगैरे जास्त नव्हते, त्यामुळं लेकरं जन्माला आली की काही लेकरं लगेच मेल्या जायची, म्हणजे कोणता उपचार नसल्या कारणानं ती मरल्या जायची. नाथ बाबा म्हणतात मग ती लेकरं अशी ज्याच्या मुखामध्ये कधी भगवंताचं नाव येणारच नाही, अशी जन्माला आल्याबरोबरच सटवीनं का नेले नाही असे नाथ बाबा म्हणतात. पुढं मात्र फार सुंदर वर्णन आलं. आता दुसरं जे चरण आहे त्याचं वर्णन करण्याच्या योग्यतेचा मी नेहमी जरा लहान आहे, पण तरी सुद्धा नाथ बाबांची भाषा आहे. काय माय गेली होती भूतापाशी, हरे नये मुखासी अरे मुडा. अरे मूर्खा, जर भगवंतानं हा नरदेह दिला, लक्षात ठेवा, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंत. आपलं प्रथम कर्तव्य आहे, ज्या भगवंतानं हा नरदेह आपल्याला दान दिला त्याचं गुणानुवाद आपल्या मुखातून घडावेत, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. पण नाथ बाबा सांगतात जर त्या भगवंतानं हा दिला आणि त्याला जर विसरून गेला तर अरे मुडा म्हणजे मूर्खा, तुझ्यासारखा मूर्ख या जगामध्ये दुसरा कोणी नाही. कारण एवढा अनमोल असणारा नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. माय बाप, हा अनमोल असणारा नरदेह आपल्याला मिळाला. मग या नरदेहानं आपलं काम आहे, ज्या एक सांगू का तुम्हाला अजून, ज्याचे आपल्यावरती उपकार आहेत त्याच्या उपकारातून उतराय होणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून नाथ बाबा सांगतात काय माय गेली होती भूतापाशी. म्हणजे जरा इथं थोडा उद्वेग बघायला मिळतो. तू मनुष्य जन्माला येऊन जर देवाचं भजन करत नाही तर तुझा जन्म भूतापासून तर झाला नाही अशी. अहो, संत मांदियाळ्यांनी प्रत्येक अष्टादश संतांचा तुम्ही विचार करा, या सर्व संतांनी कधी विनंतीही केली आणि कधी उद्वेगही व्यक्त केला. तुकोबराया म्हणतात वाज तसे बोंब कोणी न ऐकती कानी. नाथ बाबा आजच्या अभंगामध्ये म्हणतात काय माय गेली होती भूतापाशी, हरे नये मुकाशी अरे मुडा. पुढं फार सुंदर वर्णन आलं. पातके करिता कोण आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. जन्माला ज्या आरती आलाय त्या आरती पाप आणि पुण्य हे कर्म माणसाच्या हातून घडणारच. आणि जर माणसं पापालाही भिली नसती किंवा पुण्याला जरी भिली नसती तर सगळ्या दुनियेमध्ये व्याभिचार माजला असता आणि सगळे स्वतःच्या मनानं आयुष्य जगले असते. ज्या अर्थी माणसाला पाप कळतं पुण्य कळतं त्या अर्थी अजून माणूस माणसासारखा जरा वागायला तयार आहे. म्हणून पातके करिता, तू जे पाप करतोय ना, तुला वाटतंय आपल्याला कुणी बघत नाही कुणी विचारणार नाही, पण आपली अवस्था कशी झाली, आपली अवस्था झाली त्या मांजरिणी सारखी. म्हणजे मांजर माहितीये ना, घरात शिरली, समजा जर तिला चुलीवरती दुधाचं पातेलं दिसलं तर ती मांजर तिथपर्यंत जाते, कुणी आहे का नाही याचा आढावा घेते, त्या पातेल्यामध्ये तोंड घालते. पण दूध पित असताना मात्र ती डोळं, तिला वाटतं आपल्याला कुणी बघितलं नाही. पण ज्या वेळेस मालकीन बाहेरनं काठी घेऊन येते, ठोका पडला की मग तिच्या लक्षात येतं अर आपल्याला कुणीतरी बघितलं. आपली अवस्था सुद्धा तशीच झाली. पाप कर्म करतो पण आपल्याला वाटतं कुणी बघितलं. पण लक्षात ठेवा, असं म्हणतात मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू त्याचा आवाज सुद्धा भगवंतापर्यंत जात असतो. म्हणून बसले लक्षात ठेवा, आयुष्यात फार काही आपल्या हातात नाही, पण आयुष्यात फक्त कर्म कसं करावं हे माणसाच्या हातात आहे. मग चांगलं करा किंवा वाईट करा, प्रत्येक कर्माचा हिशोब इथून गेल्यानंतर होणार आहे. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. आणि हे पाप आणि पुण्याचा कर्माचा हिशोब घेण्यासाठी एकाची नेमणूक केली, तो म्हणजे कोण, तो यम आहे. आणि ते यमाचे यमदूत आपली नक्की तिथं गेल्यानंतर, म्हणजे पातक केल्यानंतर त्याचं फळ अनेक यातना
यम करविल. मग किती यातना त्याचंही वर्णन आलं. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. यमाच्या दारात गेल्यावर मग तिथं वशिला चालत नाही आणि तिथं मानही चालत नाही आणि तिथं प्रतिष्ठाही चालत नाही. तिथं फक्त एकच, तुम्ही आयुष्यभर केलेलं कर्म आणि त्या कर्माचा हिशोब जसा होईल तसं तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथ तुझला. तिथं मात्र तुला कुणी सोडवणार नाही. मग या जगात या सृष्टीचा विचार केला तर आपल्याला या सगळ्यातून सोडवणारा एक आहे. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. या भगवंताशिवाय आपल्याला या कर्मातून दुसरं सोडवणार कोणीच नाही. एक सांगू का, कर्म तर देवालाही चुकलं नाही, कर्म तर देवाच्या बापालाही चुकलं नाही. मग तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य जीवन जगणारी माणसं आहे. मग केलेलं कर्म त्याचं फळ त्याचं भोग आपल्याला यमाचे यमदूत दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये. जय जय विठोबा रखुमाई. आतापर्यंत तुमच्या पुढे मी 4 चरण मांडली आणि या 4 चरणामध्ये हा नाथ बाबांचा हरिपाठ आहे. वारकरी संप्रदायाची अशी तशी कुठं लिखित नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये जर हरिपाठ केला नाही, म्हणजे पूर्वीचे लोक सांगायचे हरिपाठ केला नाही तर त्याचं वारकरीत्व नष्ट. 3 दिवस जर हरिपाठ नाही केला, बरं का, 3 दिवस जर हरिपाठ नाही केला तर त्याचं वारकरीत्व नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. मग तेच नाथबाबा प्रत्येक अभंगामध्ये प्रत्येक कडव्याला नाथबाबांनी प्रश्न केला. पहिल्या कडव्यामध्ये प्रश्न आहे का, भक्तिविना पशु सटविने नेला कैसा नाही, इथं प्रश्नार्थक म्हणून ऐका. दुसऱ्या चरणामध्ये काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुकाश. अरे तुझी माय काय भूतापाशी गेली होती काय? नाथबाबा म्हणजे भूतापासून तर तुझा जन्म झाला नाही ना, असं उद्वेग आहे बरं का. हे नाथबाबाचं वर्णन नाही, मी माझ्या पदरचं नाही सांगत, म्हणून मी सुरुवातीलाही सांगितलं तेवढं माझा अधिकारही नाही. पण काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुकाशी अरे मुडा. म्हणून आयुष्यामध्ये जर पातक कर्म हे सर्वस्व जर काय असेल तर तो याच्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर फक्त काय करा, तर त्या भगवंताचं चिंतन मुखामध्ये ठेवा. नाथबाबा सांगतात एवढंच नाही, अहो नाथबाबांनी तर शेवटच्या चरणामध्ये अगदी क्षीण होऊन विनंती केली. नाथबाबा सांगतात एका जनार्दनी सांगत आहे तोंडे आहा वाचा रडे बोलताचे. एका जनार्दनी सांगत आहे तोंडे, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे. आहावाचा रडे बोलताची बोलताची आहा आहा आहावाचा रडे बोलताची हरिमुखी गाता हरभरी चिंता, हरिमुखी गाता हरभरी चिंता. जाता जाता एक वाक्य सांगेन. या संपूर्ण अभंगामधला गाभा काय असेल तर हरिमुखी गाता हरपली. एकदा मुखामध्ये हरी घ्या, चिंतेचं निवारण आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. आई साहेब, आकाश महाराज, आज हा नाथ महाराजांचा अभंग भक्तिविन पशु कशाशी वाढला सटवीने नेला कैसा नाही. आता नाथ महाराजांच्या शब्दाचा प्रहार हा भयान आहे बरं. कारण संतांनी काय केलंय, या आज्ञानी समाज ऐकत नाही म्हणून त्यांना वेगळ्या भाषेत नाथ महाराजांनी तुकाराम महाराजांनी हे शब्दाचे फटके मारलेत. आसूड आहेत आसूड, पण कळणाराला आहेत बरं. नाही तर एरवी काही येडीला सासर माहेर सारखंच. महाराज फार सुंदर विवेचन केलं, मार्मिक अभंग मांडला
असंच याच्यावर आणखी अभ्यास करा, आणखी तोलामोलाचे शब्द वापरा, आणखी आपलं नाव मोठं होईल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आकाश महाराज त्यांचं आडनाव गरगडे आहे, पण ऍक्च्युली गडगडाट आहे सगळा. आपल्या गाण्याने अर्थनिरूपणाला सुलभता येते. मला वाटतं या विस्तारामध्ये आपण सटवणे की सटवीने त्याला न्यायला पाहिजे होतं, तोपर्यंत का थांबायचं याचं विवरण अपेक्षित आहे ना. जन्मल्याबरोबर नाही, सटवीने म्हणजे 5व्या रात्रीला नेलं पाहिजे. कारण त्याच्या कपाळावर लिहिताना तिला कळलं होतं हा भजन करणारा नाही, मग लिहिलं आणि लगेच घेऊन जा, असं थोडंसं घेऊन जायचं होतं. मग ते आणखी छान झालं असतं. अभ्यासाची एक दृष्टी घेऊन त्यात नेमकेपणा, या पदांसाठी काय विवरण पाहिजे त्या निरूपणाला सोबत घ्या आणि गाण्याची सक्षम बाजू घेऊन आपण कीर्तनाचं हे महाराष्ट्राचं व्यासपीठ गडगडाट झाला पाहिजे गरगडे महाराजांचा. आकाश तुमचंच आहे. वा, जय हरी. सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होता. मंचावर आमंत्रित करूया हरिभक्तीपरायण ओंकार महाराज आणि आकाश महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. काल आपल्या समोर आहे ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे, ते आहेत हरिभक्तीपरायण ओंकार महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथे झाली. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.